ये हळूहळू ये. बघ तिथं झाडाखाली सावली दिसते. चल तिथंच बसू. चला चला. खंडोबाराया दमले ग बाई. आपला भाकर तुकडा सोड, घास घास खाऊ आणि निघू पुढं. माईच घोडभर पाणी मिळेल का हो? अहो देते की बाबा. अहो बाबा, अहो हळूहळू प्या. या बसून प्या पाणी. आणि वय कुठं निघाला? वारीला. या बाई आता ती तर झाली ना बाबा मागल्या महिन्यात. आरती पांडुरंगाची ती झाली माझी. आता चाललोय मल्हारीच्या वारीला, जेजुरीच्या खंडोबाला. अरे वा, आम्ही तिकडे चाललोय दर्शनाला. अहो लय लांबून आलोय आम्ही. आणि तुम्ही कुठून आलाय? म्या घाटाखालून आलोय. हा लय लांबून लांबून लोक येतात. देवाचा महिमा आहेच तसा. मल्हारी नवसाला पावतो, हाकीला धावतो, तारण्यासाठी तर अवतराने ठेवतो. बाबा मार्तंडाचा महिमा ठाव आहे तुम्हाला? हा थोडा बहुत ठाव आहे. बाबा तुम्हाला खंडोबारायाबद्दल सगळं माहिती आहे. मग आम्हाला बी ऐकायला आवडेल बघा. सांगा ना थोडं बघ. या मोर आडोशाला बस. चला. मणिपूर पर्वतावर मणी आणि मूल नावाचे 2 असुर होते. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते उन्मत्त झाले होते. उन्मत्त मणी आणि मंद दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र विदोष मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. मल्हार सदा शिव. शिव 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 मल्हार सदा शिव. या मल्हारी मार्तंड देवानं मणी आणि मल्ल मारला
आणि जेजुरी गडावर जाऊन राहिले बघा. आणि मग देवानी म्हाळसासोबत लगीन केलं ना? अगं आधी माया पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. नेवाचा इथं एक शिवभक्त होता, तिम्मा शेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन बानू धनगिरींसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की? सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्य विधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू बनायचे? अरे हाय का कुणी? पुन्हा तनात काट्या कुट्यात असं लेकरं टाकले. काळी हाय का नाही? बाय रडू नका सा. हा बघे आहे का? महादेवा. यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उंगावल्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहे, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. हेच वचन पूर्णत्वास जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. बानूची निस्सीम भक्ती देवापर्यंत पोहोचत होती. नियतीनं इथे आता कूस बदलायचं ठरवलं होतं. देवा, आज हे काय सारीपाट आणि अचानक? अचानक नाही देवी, सारं काही विधिलिखित असतं. म्हणजे स्वामी? आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा आणि जो हरेल त्यानं एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय, आपणा दोघांपैकी कुण्या एकाला विरहाचं दुःख अटळ. सकल सृष्टीचे निर्माता करता करविता तर आपण आहात स्वामी. सारीपाटाच्या खेळात भगवान मल्हारी मार्तंड जाणून बुजून ठरले. म्हाळसा देवीच्या हे लक्षात येतात त्यांनी देवांना तुम्ही एक तप वार्धक्यात राहाल असा शाप दिला.
महादेवीच्या या शापासह भगवान मार्तंड जेजुरी गडावर अंतर्धान पावले. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बाळूबाई, जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतेस? तू बघितलं हाय होय त्याला? मी त्याला बघितलं नसेल, पण तो मला बघतोय आणि मला खात्री आहे तो एक ना एक दिवस मला दर्शन नक्की देईल. आता काय म्हणावं बया तुला, खुळी झालीच बघ तू. बानबाई, बानबाई, पाणी मिळेल का थोडं? तुला माझं नाव कसं ठाऊक रे बाबा? सगळं ठाव आहे. अगं तुझी मैत्रीण आता बोलत होती ना, तवा ऐकलं. हा, असं दुसऱ्याचं बोलणं चोरून ऐकू नये. देव सजा देतो. कोण देव? हा, महादेव. महादेव? नाही नाही, मी नाही कोणत्या महादेवाला ओळखत. हा, वय तुझं नाव काय आहे बाबा? खंडू. कनगाव. आता ते लय लांब आहे तिकडं. हा, मग इतक्या दूर कशा पायी आलास? मला मूल बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता ग बया, तुला झेपलं असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं थांब, माझ्या बाला विचारावं लागल. मग बघ मग, चल. बाबा, खंडोबाची महिमा थोरच बघ. अरे तो साक्षात महादेवच की रे. खरं आहे बाबा, खंडोबा म्हणजे साक्षात महादेवच बघ. बाबा, ते जाऊन दे, पण ते वाघ्या मुरळीचं नाव नाही ऐकलंय का? तुला माहिती आहे का त्यांच्याबद्दल काय? अरे बाबा, या देवाचं भक्त लई आहेत बघ. माझ्या म्हणून हे असे बघतोय की त्यांच्या तोंडून साक्षात खंडोबाच प्रकट होतोय बघ. अरे काय त्यांचा बोल रे, कुणी बी ऐकला की खंडोबा काळाला म्हणूनच समज. अगं चला चला चला, बिगी बिगी चला, देवाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा की नाही? मंडळी चला, गोंधळाला सुरुवात करू. अन खंडोबा राजाचं, अन खंडोबा राजाचं या डपाशीला गाणं मुरळीला, लागण मुरळीला या डपाशीला गणवा गेला, अन लागण मुरळीला या डपाशीला गणवा. जेजुरी समपुण्यक्षेत्र ह्या नाही धरणीवरी, अन तिथं नांदतो सदानंदहर उंच डोंगरी गडावरी. या मंडळांनो, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, जेजुरीच्या खंडेराया जागराला या, बाईचा
खंडूची यमधुंगरासोबत ओळख करून दिली आणि मल्हारी मार्तंड देव बानू धुंगरींकडे चाकरीला राहिला. वर्षामागून वर्ष सरू लागली. बानू खंडूला मुद्दाम शरीर कष्टाची कामे सांगू लागली. पण प्रत्येक वेळी देव मल्हारी तिच्या परीक्षेला खरे उतरले. देवा, महादेवाच्या या मार्तंड अवतारात त्यांना किती दिव्यातून जावं लागतंय. देवी सरस्वती या अवतारात त्यांनी मनुष्य देह धारण केला. त्यामुळे मनुष्याच्या सगळ्या सुखदुःखाच्या फेऱ्यातून त्यांना जावंच लागेल. नारायण नारायण. पण भगवान महादेव मल्हारी मार्तंड अवतारात देवी म्हाळसासोबत सुखी संसार करत असताना स्वतः अज्ञातवास पत्करतात. त्यामागे निश्चितच काहीतरी हेतू आहे. नारायण नारायण. आता हे फक्त देवाधिदेव महादेवच जाणे. मल्हारी मार्तंड रूप बदलून खंड्याच्या रूपात राहत होते. त्याला आता तप लुटणार होतं आणि लवकरच ते आपल्या मूळ रूपात प्रकट होणार होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. पण बाबा, अरे बानू धनगरलीच्या चाकरी चांगलाच राहिलायस की. बघता बघता 10-12 वर्ष होत आली. अहो, आपण फक्त चाकरी आणि भाकरी बाजायची. हीच कोण मस्त आहे. काय रे, गावची याद येत नाही रे. येते. आता तू म्हटल्यावर आणि बघ. खंडू बाबा, ऐ खंडू बाबा, खंडू बाबा, इथं बघ, इथं बसलाय. काय हाय का त्याला? इथं बसलाय रे टाकावली. पहाडानं समधीकडे उडकलं तुला. अहो, काय हा भाळ कोसळलं काय? वरडाया काय झालं? कसली राखणदारी करतो रे तू? कोणतं तरी जनावर येऊन माझ्या शेळ्या बकऱ्यांना मारून गेलं, तरी मी तुझं ध्यान नाही. जनावरांना नाही, मॅच मारलं या तुझ्या शेळ्या वाकड्यांना. काय? अरे बाबा, अरे खंड्या काय बोलतोयस? अरे देवाची आण बाबा, मॅच मारले. आता तुला कसं सांगू? अरे पण त्या मुक्या जनावरांनी तुझं काय घोडं मारलं होतं? तुला चाकरीला ठेवून माझ्या या हाताने तुला भाकर करून खाऊ घातली. त्याचं हे असं काम फेडलंच होय तू. अरे कुठं फिरशील हे पाप? त्यांना मी लेकरासारखा जीव लावला होता रे, आणि तू त्यांना मारून टाकलंस. रडू नको. हे बघ, तुझ्या मेलेल्या समध्या शेळ्या वाकड्या परत जिद्या होऊ शकतात. मनाला एक ते बोलतोयस बरं. कशा करशील जित्या? सांग ना, कशा करशील जित्या? अरे म्यास त्यांना जिद्दा करू शकतो. पण बानूला माझ्या बरोबर लगीन करावं लागल. कसं? काय? ए बाबा, अरे काय बोलतोयस तू? तुला ठाव आहे का? अरे एक खंडू, अरे तिच्या बाच्या वयाचा आहेस ना रे तू. अरे बाबा, तुला जीवाला काय हाय? ये बघ, मेंढरं किती हवी असतील तर लगीन करावं लागेल. बानू, तू बिंदास होय बघ. अगं मला नाही वाटत हा खंड्या काय करू शकत. हा, बरोबर आहे. ठीक आहे, माझी मेंढर जिद्दी झाली तर मी तुला बरोबर लगीन करीन. समद्यांनी ऐका, नीट कान देऊन ऐका. तुमच्या मोर सबूत दिलाय पोरीनं. कान आहेत आम्हाला, आम्हाला बी ऐकू येते. अरे ते सगळं सोड, तू आधी मेंढर तर जिद्द कर. चला. महादेवा, ते चेटू खाय का भूतात ती
तरी कोण? चमत्कार झाला का? सारी मेंढरं जिथं गेली खंडोबावानं. अरे माझ्या कर्मा, कुठून अवघड सुटली. मला आता कोण वाचणार? चेटूक बी नाही आणि हुटाटकी बी नाही. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की र, हे चेटूक बी नाही आणि भूतनाटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार, मल्हारी मार्तंड आहे. ते बघा तिकडं.